गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु म्हणजेच साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश, म्हणूनच गुरुंना सगळ्यात महत्त्वाचे स्थान आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुरुपौर्णिमा म्हणजे काय किंवा या गुरुपौर्णिमेची माहिती काय आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा ही तिथी अतिशय उत्साहामध्ये साजरी केली जाते। आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा मग व्यास पौर्णिमा असं म्हटलं जातं। ज्यांनी महाभारत पुराणे लिहिली त्या व्यास मुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिवस आहे। त्यांच्या एवढे श्रेष्ठ गुरुजी आचार्य अद्याप झालेले नाहीत किंवा होणार सुद्धा नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे। अशा या आचार्याला साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रवचन आहे। एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार, मूलाधार मानले जातात। ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला होता। ज्ञानीचा राजा म्हणून ज्याला मानलं जातं त्या ज्ञानदेवाने सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिली होती। व्यासांचा मागोवा घेत ते त्यांची सुरुवात केली होती। व्यास पौर्णिमेच्या दिवशी ओम नमोस्तुते व्यासाय विशाल बुद्धे अशी प्रार्थना करून त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे किंवा मग परंपरा सुद्धा आहे। आपल्या देशात रामायण महाभारत काळापासून गुरु शिष्य परंपरा चालत आलेली आहे। आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो त्या विद्येच्या बळावर आपण सर्वस्वाचा उद्धार करतो। अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्यच होय। म्हणून महर्षी व्यासापासून अशी रूढी परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे। म्हणूनच आपण हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करतो। तसे पाहायला गेले तर आपले सगळ्यात प्रथम गुरु म्हणजे आई आणि वडील असतात। त्याचसोबत आपल्याला जे ज्ञानार्जन करतात तर ते आपले दुसरे गुरु असतात। तर त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। दत्त भक्तांसाठी तर हा पुण्यवान दिवस असतो। या दिवशी शिष्य आपल्या गुरुच्या पंचोपचारे पूजा करतो, आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो। तर वेगवेगळ्या पंथ व संप्रदाय हा ईश्वर भक्तीकडे जाण्याचा मार्ग शोधणारे मुमुक्षु पारमार्थिक या दिवशी भक्तिभावाने गुरूंचे पूजन करतात व गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात। खरं गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिलं, जो बोध केला, जी शिकवण दिली त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे, सद्गुरूंनी दाखवून दिलेला साधळा मार्गाचा अभ्यास करणे, त्यांचा शब्द चालविणे म्हणजेच खरे गुरुपूजन। गुरुच्या उपकाराने आपले मन कृतज्ञतेने भरून येते तेव्हा आपल्या तोंडून आपोआपच हे श्लोक बाहेर पडतात, म्हणजे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आषाढ शुद्ध पौर्णिमेला हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे। त्यानिमित्त महर्षी व्यासांनी वेदाचे 4 भाग, 6 शास्त्रे, 18 पुराणाच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केलं। या अमौलिक कार्याची कृतज्ञता म्हणून भारतीय पूर्वसुरांनी व्यासाचे पूजन याच दिवशी केले होते। म्हणूनच त्यांना व्यास पौर्णिमा किंवा मग गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं। तर गुरु हे 2 प्रकारचे असतात, एक गुरु आणि एक सद्गुरु। अवधूतांनी यदुराजाला उपदेश करताना सांगितले की जो जयांचा घेतला गुण तो मैं गुरु केला जाण, म्हणजे गुरुसी पडले अपारपण जग संपूर्ण गुरु दसे असे सांगून गुरुंनी अवधूतांनी 24 गुरु केले। या 24चे महत्व
तीन प्रकारामध्ये पाडण्यात आले. एक सद्गुरु अंगीकारासाठी गुरु, दोन अवगुण त्यागासाठी गुरु आणि तीन ज्ञानप्राप्तीसाठी गुरु. म्हणजेच गुरु हे लौकिक दृष्टीचे मार्गदर्शन करतात. म्हणूनच आपण आषाढ पौर्णिमा ही गुरु पौर्णिमा या नावाने ओळखतो. व्यास पौर्णिमा असंही तिला म्हटलं जातं. तर कारण काय? महर्षी व्यास मुनी हे सर्वांचे गुरु आहेत. व्यासांचा जन्म या तिथीस झाला अशी एक कल्पना आहे, पण ती उगीच नाही. कारण व्यासांचा जन्म कधी झाला हे कुठेच नोंदविलेले नाही. व्यासांचा जन्म एका द्वीपावर झाला व ते वर्णाने काळे होते, म्हणून त्यांना कृष्णद्वैपायन असे नाव मिळाले. परंतु पुढे त्यांनी वेदांची व्यवस्था लावली, म्हणून त्यांना व्यास ही पदवी मिळाली. पराशर ऋषीपासून मत्स्यगंधा सत्यवतीस जो पुत्र अविवाहित अवस्थेत झाला तोच व्यास किंवा मग शूद्र कोळिणीपासून जन्म झाल्यामुळे हा पुत्र जन्मता शूद्र असला तरी स्वकर्तृत्वाने तो ब्राह्मण ठरला. ब्राह्मण मध्ये ती वरिष्ठ ठरला. बालपणी तपस्या आरंभून तो मुनिश्रेष्ठ सिद्ध पुरुष झाला. सिद्धी मिळाल्यावर मातेस सोडून दूर जाताना त्याने सांगितले की तू स्मरण केलेस की मी लगेच तुला भेटेन. व्यास हे महाभारत हा काव्यात्मक इतिहास लिहिल्यामुळे खूप मोठे प्रख्यात पावले. म्हणजेच व्यासांनी महाभारत लिहिलं हा पुरावा आहे. 18 पुराणे ही नंतर त्यांनीच रचली अशी कल्पना आहे. महाभारत हा अति विस्तृत असा 1,00,000 श्लोकांचा ग्रंथ त्यांनीच लिहिणे योजिला होता. तेव्हा इतके लिहिणार कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न पडला होता. मग गणपतीने लेखन करण्याचे काम पत्करले, पण त्याने अट घातली की तू सांगितलेले मी लिहिले, पण तू पुढे लगेच सांगितले नाहीस तर मी काम बंद करीन अशी गणपतीची अट होती. आणि व्यासांनी ही अट घातली की तू समजल्या विना काहीच लिहिता कामा नये. मग या अटीतटीमध्ये हा सामना चालू लागला. व्यास शीघ्र कवी असले तरी केव्हा तरी अडचण येईलच. तेव्हा व्यास गूढ श्लोक सांगत होते. त्यावर विचार करत गणपती बसला की हे पुढील रचना कसे करतील किंवा केव्हा करतील. महाभारत असे 8,800 गूढ श्लोक आहेत. महाभारतात असंख्य विषय मांडलेले आहेत. ते सगळे ज्ञानी व्यासांनी पचविलेले सुद्धा आहेत. नियोग पद्धतीने त्यांनी धृतराष्ट्र, पंडू व विदुर यांचा जन्म दिला. तो स्वतः शास्त्रज्ञ किंवा मग सायंटिस्ट होते, त्यामुळे त्यांनी गांधारीचा पाडलेला गर्भ घेऊन त्यावर संशोधन करून 100 कौरव निर्माण केले. क्रोमोसोम्सचे पुरे ज्ञान त्यांना होते, त्यामुळे त्यांनी गुणविधी हे सायंटिफिक नाव त्यांनी त्या तत्वांना योजले होते. गुण व विधी म्हणजेच कामे ठरवणारी ही तत्वे 23 असतात. हेही त्यांनी तेव्हा नोंदविले होते. आज सायन्स क्रोमोसोम्स 23 आहेत असे म्हणते. यावर अनुवंशिक रोग अवलंबून असतात हे व्यासांचेच म्हणणे होते. व्यासांना खगोलशास्त्र ही अवगत होते. त्यांनी श्वेत, श्याम व त्रिव या नावाखाली युरेनस, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांची स्थाने महाभारत युद्धासमयी कुठे होती ती तेव्हाच नोंदविली होती. सर्व ग्रहांची स्थाने त्यांनी 2 पद्धतीने म्हणजे सायन आणि निरयन या नावाने अभिजित नक्षत्र गगनातून ढळले होते किंवा नाही हे सुद्धा तेव्हाच सांगितले होते. ही वैज्ञानिक सत्यकथा त्यांनी महाभारतात लिहून सुद्धा ठेवली होती. तर त्यावरून महाभारतीय युद्ध वार रविवार दिनांक 16 ऑक्टोबर 5561 इसवी सन पूर्व हे निश्चित करून लिहून ठेवलं होतं. आजचे वैज्ञानिक किंवा मग विज्ञान नेमके तेच नक्षत्र इसवी सन पूर्व 12,000 वर्ष या काळी ढळले होते हे मानतात. यावरून व्यासांच्या दिव्य ज्ञानाची पारख होते.
जी हलत नाही ती नक्षत्रे ही व्याख्या असली तरी सुद्धा ही नक्षत्रे हलतात असे व्यास मुनींनी तेव्हाच लिहून ठेवलं होतं आणि ते आजचे विज्ञान सुद्धा मानते. महाभारत युद्धारंभी अमावस्या होती हे सांगून ते म्हणतात की सूर्य उगवताच दोन भागांचा झाला व किरण फेकण्याऐवजी ज्वाला फेकू लागला. आजचे विद्वान यावरून व्यासांना मूर्ख ठरवू बघतात, कारण सूर्याचे दोन भाग कसे होतील असे त्यांना वाटते. पण ग्रहण समयी सूर्य खरोखरच दोन भाग दर्शवितो, म्हणजेच मध्ये काळी तपकिडी व भोवती प्रभामंडळ. म्हणजेच खग्रास सूर्यग्रहण समयी खरेच प्रचंड ज्वाला सूर्यपृष्ठावरून उफाळलेली दिसून येते. हे आत्ताचे सायन्स सुद्धा सांगतात. व्यासोत्तिष्ठ जगत संवर्णम म्हणजेच व्यासांनी सारे जग उष्टे करून टाकले आहे असे म्हणतात. ते यावरून सत्य ठरते, कारण व्यासांना ज्ञान नाही असे काहीच नाही. तर संपूर्ण सृष्टीचे ज्ञान एकमेव व्यास ऋषींना होतं आणि ते आजपर्यंत खरं ठरतंय. आजच्या काळातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ आइन्स्टाईन याने सिद्धांत मांडला की जो कुणी अतिवेगाने अंतराळात जाऊन परत आला तर त्याचे आयुष्य वाढले असल्याचं आढळले. नेमका हाच सिद्धांत व्यासांनी एका कथेतून सांगितला होता की काकुंदी आपली कन्या रेवती हिला घेऊन ब्रह्मलोकी वर संशोधनासाठी गेली आणि 27 चतुर्युगांनी म्हणजेच किमान 216 वर्षांनी परतला. तरी तो जिवंत राहिला आणि रेवती तरुणच राहिली होती. तिचे लग्न बलरामाशी लावून देण्यात आले. प्रत्येक ग्रहावर काल भिन्न असतो हे तत्वही व्यासांनीच या कथेमध्ये सांगितलं होतं. परा व अपरा या दोन्ही विद्यावर त्यांनी प्रभुत्व मिळवलं होतं. सिद्धीही मिळवल्या होत्या. दिव्य दृष्टीची सिद्धी त्यांनी स्वतःचा शिष्य संजयास दिली होती. एवढेच सामर्थ्य होते, त्यामुळे ते जगत गुरु ठरले. त्यांचा मान राखण्यासाठी गुरु पौर्णिमेस व्यास पौर्णिमा हे नाव देण्यात आलं. तर गुरु हा आपल्या शिष्याला अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो, तर त्याला संपूर्ण ज्ञानाचं अमृतरस पावतो किंवा मग पाजतो. म्हणूनच गुरुला संपूर्ण सृष्टीमध्ये देवी देवतांच्या वरचं स्थान देण्यात आलेलं आहे आणि त्याच गुरुची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा किंवा मग व्यास पौर्णिमा. तर हा दिवस आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतो. तर ही संपूर्ण व्यासांची माहिती किंवा गुरुपौर्णिमेची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.